राजाराम पाटील सर. ओबीसींच्या प्रश्नावर अतिशय पोटतिडकीने ज्यांचं काम खास करून अप्रांत प्रांतामध्ये म्हणजे मुंबई आणि कोकण प्रांतामध्ये ज्यांचं मोठं काम आहे. आज जो विषय आहे की ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं ओबीसींची ही गेल्या 2 दिवसापूर्वी अंबड इथे एल्गार महासभा झाली आणि ओबीसींची एक भूमिका आहे या आरक्षणाला घेऊन. ओबीसी आणि मराठा हे ब्राह्मणेतर चळवळीचे दोन्ही घटक राहिलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांच्या चळवळीच्या नंतर. आणि आज तेच घटक एकमेकांच्या विरोधात. आता हा जो घटक आहे हा विचारांनी एकमेकांच्या विरोधात उभा ठाकला आहे की व्यवहाराने, की यांना तसं एकमेकांच्या विरोधात उभं ठाकण्यासाठी कोणी तिसरी शक्ती कार्यरत आहे. या सगळ्या बाबींवर जाणून घेत असतानाच आपण ओबीसीच्या आरक्षणाची एक सकारात्मक मांडणी ही नेमकी काय आहे त्या संदर्भातही आपण राजाराम पाटील यांच्याशी बोलू. तर आपलं पुन्हा एकदा त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. धन्यवाद सर. मंडल आयोगाच्या अनुषंगानं म्हणजे 90च्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर मंडल लागू झाल्यानंतर या देशामध्ये कमंडल सुरू झालं आणि मंडलची मुख्य जी निर्मिती आहे ती ओबीसींचं आरक्षण. आज हेच आरक्षण हाच मुद्दा आज महाराष्ट्रामध्ये अशा ऐरणीवर आलेला आहे की या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ज्यांनी कमंडलाची यात्रा काढली होती त्यांच्या बाजूच्या दिशेने जातो आहे किंवा त्यांच्या उपयोगितेच्या दिशेने जातो आहे का, हे मराठा ओबीसी आरक्षणाचा संघर्ष म्हणजे याची नेमकी परिणती नेमकी काय दिसते? अतिशय महत्वाचा प्रश्न आपण इथे विचारलात. विषय असा आहे की मंडळ आयोगाच्या विरोधात ओबीसीना डायव्हर्ट करण्यासाठी कमंडलचं आंदोलन सुरू झालं. आजचं वातावरण वेगळं नाही. एकीकडे राम मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश देणं किंवा मुक्त प्रवेश देणं, राम मंदिराच्या मूर्ती वाटणं हे भाजपने केंद्रात सुरू केलेलं आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात त्याची चर्चा नाहीये, परंतु हिंदुत्वाच्या वैदिक हिंदुत्वाच्या विषमतेच्या ज्या वातावरणात सगळ्या हिंदू समाजाला एकत्र करायचं आहे असा हा प्रयत्न आहे. परंतु बिहारच्या जनगणनेनं हे सिद्ध झालं की आता इथल्या मागासवर्गीयांना आम्ही कोण आहोत म्हणजे आम्ही ओबीसी आहोत याचा थोडाफार अर्थ कळायला लागला. मंडल आयोगाच्या काळामध्ये ओबीसीना हे समजत नव्हतं किंवा त्यांना त्यापासून दूर ठेवलं होतं. परंतु आता ओबीसी जागृत झालेला आहे आणि ओबीसींना कळलेलं आहे की जनगणना झाल्यानंतर ओबीसी संख्येने किती आहे की निदान बिहारमध्ये तरी तसं चित्र स्पष्ट झालं. आणि हीच मागणी आता महाराष्ट्रात पुढे येत आहे. आणि ओबीसींना आता आरक्षण जे ओबीसींचं आहे ते जागृत झाल्यामुळे 100% लागू होणार. मग राजकीय असेल, सामाजिक असेल, अशी स्थिती वातावरण तयार झाल्यामुळे ज्या लोकांना आरक्षण नाकारलं होतं अशा ज्या सरंजामी जाती आहेत, जाट, गुर्जर, पटेल, या पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढू लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळे ओबीसींचा आजचा प्रश्न हा फार बिकट परिस्थितीला पोहोचलेला आहे. हा माझ्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद नाही, तर मराठे हे सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीत आणि म्हणून त्यांना आरक्षण नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने संविधानाचा जर अर्थ सांगितलेला असेल तर संविधानिक दृष्ट्या मराठ्यांना संविधानाने आणि सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलेलं आहे. आणि म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही सगळे ओबीसी इथे एकत्र आलेलो आहोत, हे माझं म्हणणं मी इथे मांडतो. सर, आता आपण नुकताच बिहारच्या जनगणनेचा विषय पुढे आणला. बिहारच्या जनगणनेतून एक महत्वाचा पैलू जो पुढे आलेला आहे की देशाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचं असमान वाटप. म्हणजे तिथं सर्वात जास्त मोठा सिंगल कास्ट म्हणून यादव जात 14% आहे, पण जमीन त्यांच्याकडे केवळ 7% आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या या संघर्षामध्ये ओबीसी आरक्षण साठी जे काही आपली बाजी लढतो आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकारी रिझर्वेशन म्हणजे सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. ते जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. अशा वेळी आरक्षणासाठी जागा नाही आणि आरक्षणाच्या या लढ्याऐवजी बिहारच्या या समीकरणावरून
साधन संपत्तीचं किंवा शेतीचं पुनर्वाटप असा काही मुद्दा ओबीसी का उचलू शकत नाही? किंवा केवळ आरक्षण म्हणजे मंडल कालेलकर आयोगापासून तर मंडल आयोगाने आजही एकच मागणी फक्त त्या भोवती आहे, केवळ आरक्षण. तर त्याच्या पुढे हा लढा जाताना का दिसत नाही? म्हणजे आजच्या पार्श्वभूमीवर यावर आपण काय म्हणाल? साधन संपत्तीचं वाटप हा विषय आहेच. आता प्रत्येक जात ओबीसीमध्ये साधारणपणे 350-400 जाती आहेत आणि प्रत्येक जातीनं हा मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे. परंतु ज्या अप्रांत प्रदेशात म्हणजे ठाणे, रायगड, पालघर या भागाचा जर विचार केला, तर इथल्या ओबीसी आंदोलनाचे राष्ट्रीय नेते होते लोकनेते दिबा पाटील साहेब. आणि दिबा पाटील साहेब यांनी जे आंदोलन केलं ते जमिनींचं आंदोलन होतं. आणि 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तिथल्या आगरी कोळी भंडाऱ्यांनी जे आंदोलन केलं हे कुळ कायद्याचं केलं. म्हणजे जमिनी ओबीसींना द्याव्यात हे आंदोलन होतं. त्या जमिनीचे जमीनदार होते मराठे आणि ब्राह्मण आणि यांच्या ताब्यातून जमिनी आम्ही घेतल्या. त्या जमिनी आता पुन्हा एकदा खाजगीकरणाच्या माध्यमातूनच मग आमच्या ठाणे जिल्ह्यात लोढा बिल्डर असेल, मुंबईत सुधाकर शेट्टी असेल, इथे सिडको असेल किंवा नेव्ही असेल किंवा ओएनजीसी असेल, या सरकारी प्रकल्पांना ह्या ज्या जमिनी चाललेल्या आहेत, जेएनपीटीला चाललेल्या आहेत, हे जमिनी ओबीसींच्याच जमिनी देणारे जे लोक आहेत ते महाराष्ट्राचे राज्यकर्ते पुन्हा एकदा ब्राह्मण आणि मराठी आहेत. राहिला प्रश्न खाजगीकरणाचा. नवी मुंबई विमानतळाच्या नावानं आज दिबा पाटलांचं नाव आंदोलनाला द्यावं म्हणून ज्या विमानतळासाठी आंदोलन इथल्या लोकांनी चालवलंय त्या आंदोलनामध्ये तुम्ही प्राथमिक सर्वे केलेला आहे, म्हणजे प्राथमिक बातम्या 3 वे मीडियाने लावलेल्या आहेत तिथल्या सगळ्या व्यावसायिक पुनर्वसनाच्या. आदिवासी असतील, बौद्ध असतील, मातंग असतील, आगरी असतील, कोळी असतील, मच्छीमार असतील, यांचे सगळे विषय आपण मांडलेले आहेत. त्या विमानतळामध्ये जमिनी भूसंपादित होताना इथल्या राज्यकर्त्या वर्गानं म्हणजे ब्राह्मण आणि मराठ्यांनी इथल्या ओबीसींवर प्रचंड अन्याय केला ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. बरं, हे सगळं झाल्यानंतर केंद्र सरकारने हा प्रकल्प म्हणजे केंद्राच्या अखत्यारीत हा प्रकल्प येतो विमानतळाचा. परंतु महाराष्ट्र राज्याला ते अधिकार होते भूसंपादनाचे. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि आणखी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे सगळे ब्राह्मण आणि मराठी. खाजगीकरण म्हणजे अदानीला जरी प्रकल्प गेले असले तरी भूसंपादनाची प्रक्रिया ही राज्याची असते, जिल्हाधिकाऱ्यांची असते. राज्यकर्ता वर्ग जो आहे हा ब्राह्मण आणि मराठा आहे आणि ह्यानेच याचं खाजगीकरण केलेलं आहे. आणि खरं म्हणजे हा प्रश्न आज जरांगे पाटील या मराठा बांधवांना कळला पाहिजे की महाराष्ट्राचं स्वातंत्र्यानंतर शोषण हे मराठ्यांनीच केलं असेल. आजही ते नोकऱ्यांचं खाजगीकरण आपण केवळ अदानी अंबानीला किंवा रिलायन्सला दोष देऊन चालणार नाही की ते उद्योजक आहेत, पण राज्यकर्ता वर्ग हा ब्राह्मण आणि मराठाच आहे. आणि यांनी या प्रकल्पांचं खाजगीकरण केलं आणि आरक्षण संपवलं. आणि असं असताना पुन्हा एकदा आम्हाला कुणब्यांचे दाखले द्या, सरसकट कुणबी दाखले द्या. म्हणजे तुम्ही राज्यकर्ते म्हणून राज्याला लुटायचं आणि जी लूट झालेली आहे ती कमी आहे म्हणून आगरी कोळ्याला लुटण्यासाठी पुन्हा एकदा हे मराठा आरक्षणाचं असंविधानिक खूळ आहे ते उभं केलेलं आहे. खरं म्हणजे हे असंविधानिक असल्यामुळे राज्यामध्ये याची चर्चा झाली पाहिजे की तुम्हाला जर सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर तुम्ही त्यावर काही प्रतिक्रिया न देता देशाचा आदर, देशाचा न्याय म्हणून तो स्वीकारला पाहिजे. आणि आणखी काही मार्ग या आपल्या गरिबीचा प्रश्न सोडवण्यासाठी आहेत का याचा शोध घेतला पाहिजे. आणि संविधानामध्ये अशा गरिबांचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक मार्ग आहेत आणि त्यातला सगळ्यात मोठा मार्ग माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडब्ल्यूएसचा करून दिलेला आहे. मग ईडब्ल्यूएसचा मार्ग दिलाय तर ईडब्ल्यूएसचं आरक्षण घ्यायचं आणि ओबीसीचं मागायचं आणि एकीकडच्या आगरी कोळ्यांच्या इथल्या सगळ्या मुंबईच्या जमिनी लुटायच्या आणि त्या खाजगी बिल्डरांना द्यायच्या. सार्वजनिक प्रकल्पांचं, विमानतळ, रेल्वे, बंदर यांचं खाजगीकरण करायचं. या खाजगीकरणाचं थेट पाप हे एकनाथ शिंदे या मराठा मुख्यमंत्र्याच्याच नावावर जातं. तो मुख्यमंत्री साधा भोळा आहे, त्याला काही कळत नाही, अशा प्रकारचा भाग नाही. आणि म्हणून जरांगे पाटील या साध्या भोळ्या माणसाला उभं करून मराठा समाजाला हे दाखवायचं आहे की आम्हाला काही माहीतच नाही. आणि म्हणून या देशामध्ये भटके, विमुक्त, आदिवासी, मातंग, चर्मकार, बौद्ध यांचं प्रचंड शोषण झालेलं आहे. त्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून ओबीसींचा आरक्षणाचा विषय मी मांडतोय. हा केवळ ओबीसींचा मुद्दा नाही तर एससी एसटीचा मुद्दा आहे. म्हणून खाजगीकरण होते त्याविरुद्ध लढलंच पाहिजे. पण खाजगीकरण करणारे या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हेच असतील तर ही जी सत्ता आहे ती सत्ता ज्यांच्या हातात आहे
त्यांना आरक्षण मागायची वेळ का आली याचं आत्मपरीक्षण या मराठा आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाच्या समर्थकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. सर म्हणजे जरांगे पाटलांचा जो आपण विषय काढला, तर जरांगे पाटील हा. हेच म्हणतात की सत्ताधारी आमच्याच मराठा समुदायाने, म्हणजे जी सत्ताधारी कुटुंब आहेत किंवा जो वर्ग आहे, त्यांनीच आमचं मराठ्यांची आजची परिस्थिती ओढवली आहे, हे असं ते म्हणतात. अशा वेळी आणि आपलाही आरोप मराठा राज्यकर्त्यांवर किंवा उच्च जाती राज्यकर्त्यांवर, ब्राह्मण राज्यकर्त्यांवर आहे. अशा वेळी जरांगे पाटील आणि तुमचं म्हणणं एक समान पातळीवर वरच्या स्वरूपात जर आपण पाहिलं तर एक सारखं दिसतं. मग अशा वेळी जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलन यांचा एक समन्वय महाराष्ट्रामध्ये उभा का राहू शकत नाही, याचं काही नेमकं? नाही, तुम्ही हा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचा मुद्दा इथे उचललेला आहे. परंतु हे जे आहे जरांगे पाटील हे तिकडे बीड वगैरे अत्यंत ग्रामीण भागातले आहेत आणि हे मुंबई परिसरातला आगरी कोळी भंडारी जो समाज आहे तो अत्यंत डेव्हलप आणि विकसित अशा महानगराचं स्वरूप आहे. परंतु या महानगरामध्ये शोषण हे मराठा आणि ब्राह्मणांनीच केलेलं आहे हे वास्तव तिथल्या लोकांना माहित नाही. जरांगे पाटलांना हे जेव्हा कळेल की एकनाथ शिंदे इथली आगरी कोळ्यांची गावठाणं पाडतो, त्यांच्या बाजूला असलेल्या 12 बलुतेदार म्हणजे बौद्ध, मातंग, चर्मकार यांच्या वस्त्या लुटतो, त्यांच्या जमिनी लुटतो, ही लुटमार जेव्हा आमचेच राज्यकर्ते करतात, त्यांच्या जातीचे लोक करतात आणि मागच्या मनुस्मृतीच्या हजारो वर्षाच्या काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी या देशाचं शोषण केले हा इतिहास आहे. परंतु जरांगे पाटील यांचा अभ्यास असा दिसत नाही किंवा ते शोषणावर बोलत नाही आणि जो कोणी आरक्षण मागतो त्यांनी देशाच्या मागच्या शोषणाचा इतिहास समोर मांडला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे काय हवेतून आणलेलं आरक्षण नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांतीमध्ये सांगितलं की या देशाचं शोषण परक्या इंग्रज, पोर्तुगीज, मोगल या लोकांनी केलं आहे हे दिसतंय. परंतु त्यापेक्षा त्यांच्या राज्याच्या काळात पाटील कुलकर्णी हे महाराष्ट्रातले अधिकारी आहेत, हे ब्राह्मण आणि मराठाच आहेत आणि यांनी आदिलशाही निजामशाहीमध्ये शोषण केलेलं आहे. निजामशाहीचे दाखले आज आपण मागतोय, पण निजामशाहीमध्ये शोषण करते हे अधिकारी ब्राह्मण आणि क्षत्रिय हेच आहेत. आणि म्हणून इथली जी परिस्थिती आहे, कोकणातली परिस्थिती आहे, कोकणातल्या आगरी कोळी भंडारी या ओबीसीना कुळ कायदा करून संघर्ष करून 7 वर्ष आंदोलन चालावं लागलं. 7 वर्ष शेतकऱ्यांनी जमिनी पिकवल्या नाही. तुम्ही आज 1-2 दिवस उपोषण केलं तर आम्ही मरणार ही भीती दाखवता, पण 7 वर्ष आमच्या आगरी कोळी लोकांनी नारायण नागू पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं आणि सांगितलं की मराठ्यांच्या नावावर ज्या हजारो एकर जमिनी आहेत, ब्राह्मण पेशव्यांच्या नावावर या जमिनी आहेत, हे या देशातले खरे शोषणकर्ते आहेत आणि या शोषणकर्त्यांविरुद्ध आंदोलन चालून जगज्जेते इंग्रज होते, त्यांना सांगितलं की भारतामध्ये शोषण हे तुम्ही जसं करता तसं देशांतर्गत उच्च जातीचे लोक करतात, म्हणून तुम्ही जाण्यापूर्वी आम्हाला आमचं स्वातंत्र्य द्या. आमचं स्वातंत्र्य या देशातल्या शोषणकर्त्या ब्राह्मण मराठ्यांपासून पाहिजे. ही कोकणातली जी शोषण आहे, पाण्याचं असेल, चौदार तळ्याचं आंदोलन असेल, जमिनीचं कुळ कायद्याचं आंदोलन असेल, ज्या मनुस्मृतीच्या जोरावर ब्राह्मण आणि क्षत्रियांना, ब्राह्मण आणि मराठ्यांना सत्ता मिळाली, ती मनुस्मृती जाळली पाहिजे. हे सगळे विषय बाबासाहेब आंबेडकरांनी केले. चिरनेर जंगल सत्याग्रह केला. मंदिर प्रवेश, जसं काळाराम मंदिरामध्ये आजच्या आंबेडकरी लोकांना किंवा बौद्ध बांधवांना प्रवेश नव्हता, तसं आमच्याकडे रेवदंड्याला चौलला रामेश्वर मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये इथल्या आगरी कोळ्यांना ब्राह्मण लोक प्रवेश देत नव्हते आणि प्रवेशापासून रोखण्याचं वैदिक कार्य जसे ब्राह्मण करत असते तसे लाठ्या काट्या आणि तलवारी घेऊन एक क्षत्रिय करत होते. हा जो शोषणाचा विषय जरांगे पाटलांना माहित नाही आणि त्यांना असं वाटायला लागलंय की आमचं शोषण आता झालेलं, आम्ही भिकेला लागलो. पण तुम्ही भिकेला लागले ते तुमच्या समाजाच्या वर्चस्ववादामुळे. तुमचा संघर्ष जाती अंतर्गत आहे आणि तुम्ही क्षत्रिय म्हणून 1 एकरचे जरी मालक आहात म्हणून स्वतःला गरीब समजत असाल, तर या ओबीसीमध्ये अक्षरशः 90% लोक हे भूमिहीन आहेत, त्यांच्याकडे जमिनीच नाहीत. 300, 350, 400 जाती आहेत भटक्या विमुक्तांच्या, त्यांच्या जमिनी संपल्यात आणि त्यांची घरं सुद्धा संपलीत. किंबहुना त्यांना वस्ती कोणी करून द्यायला तयार नाही आणि आगरी कोळ्यांची अवस्था त्याच्यापेक्षा आज वेगळी नाही. आज ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नावाने सरकारी भूसंपादनामध्ये वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी गोळ्या घालून आमच्या जमिनी घेतलेल्या आहेत. 5 लोक हुतात्मे झालेत. मी ज्या ठिकाणी आहे त्या उरण तालुक्यातली घटना आहे. हा मराठा मुख्यमंत्र्याला कळत नव्हतं का? तो पण शेतकरी आहे आणि इथले दिबा पाटील पण शेतकरी आहेत. परंतु हा क्षत्रिय अहंकार आहे
हा 1 एकर मालक असलेल्या जरांगे पाटलांसारख्या आंदोलनकर्त्याच्या मध्ये पण आहे, आणि वसंतदादा पाटील, शरद पवार आणि अशोकराव चव्हाणांपासून सगळ्या मराठा मुख्यमंत्र्यांमध्ये आहे. तो 1 एकरचा मालक हा काय अत्यंत विनम्र नाही? या 1 एकरच्या मालकाने गावातल्या बौद्ध असतील, मातंग असतील, आदिवासी आहेत, यांचं शोषणच केलेलं आहे. आणि म्हणून हा मुद्दा हा गरिबी हटावचा नाही, तर तुम्ही ज्या महाराष्ट्राचं हजारो वर्ष शोषण केलं, आता शोषण करून या 85% वर्गाला भूमिहीन केलं, तुम्ही त्यांना गरीब केलं, त्यांना सामाजिक सन्मान नाकारलात, मानवतेचे हक्क नाकारलेत, त्यांना कुठेतरी लाखातून एकाला नोकरी लागते, लाखातून एकाला प्रतिनिधित्व मिळतं. आजही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ब्राह्मण मराठे असतील, तर जरांगे पाटलांनी समजून घ्यावं की शोषण महाराष्ट्राचं कोण करतंय. तुमचा लढा एकनाथ शिंदेनी ती जागा सोडावी. तुम्हाला जर ओबीसी व्हायचं आहे, यांना कोणाला जरांगे पाटलांना कुणबी व्हायचं आहे, तर मराठा मुख्यमंत्री तिथून हटवा, ब्राह्मण मुख्यमंत्री हटवा. हा लढा साऱ्या महाराष्ट्राचा असला पाहिजे. तुम्ही ओबीसी या मागासवर्गीयांवर जो हल्ला करताय तो चुकीचा आहे, आणि त्या हल्ल्याला आता ओबीसी 70 वर्षात फक्त जागृत झालेत. साधन संपत्ती आमच्याकडे नाही, पण जागृतीमुळे या सगळ्या मराठा ब्राह्मणांची सत्ता महाराष्ट्रात आणि देशात राहणार नाही, हे मी आता सांगतो. कारण ही सुद्धा संविधानिक चळवळ आहे. राजकीय सत्तेची हौस केवळ मुख्यमंत्री म्हणून मराठ्यांना नाही, तर सरपंच म्हणून ग्रामपंचायतीमध्ये पण आहे. आणि म्हणून ग्रामपंचायतीमध्ये ओबीसी, एससी, एसटी यांना लागू असलेलं स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण संपवण्यासाठी कुणबी दाखले मागतायत. नाहीतर आपल्याला माहित आहे की हे जे आहे ईडब्ल्यूएस यामध्ये 80% आरक्षण मराठ्यांनी घेतलेलं आहे. तरीही ओबीसींचा अट्टहास का? तर राज्याची सत्ता, राज्याचं मंत्रिमंडळ, सहकार क्षेत्र सगळं मराठ्यांकडे आहे. राहिला एक प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एससी, एसटी, स्त्रिया आणि ओबीसी 50% आरक्षणाने, राजकीय आरक्षणाने पुढे येतात. त्या राजकीय आरक्षणाला जरांगे पाटलांचा विरोध आहे. आणि आता जे त्यांचं चालू आहे, त्या मराठा समाजाला 2024च्या निवडणुकीत पुन्हा एकदा 150 आमदार निवडून आणायचे आहेत. म्हणून हे क्षत्रियत्वाचं आंदोलन आहे, हे ओबीसींचं नाही. हा म्हणजे आता हा जो संघर्ष आहे, मराठा आणि ओबीसी संघर्ष, म्हणजे मगाशी आपण म्हटलात की इथलं जे शोषण आहे मराठा आणि ब्राह्मण राज्यकर्त्यांनी केलं. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे 14 ते 19 ही जी पहिली टर्म महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेची होती, त्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा असेल, ओबीसी क्रांती मोर्चा असेल, मराठा क्रांती मोर्चा असेल, हे सगळे मोर्चे आरक्षणाच्या अवतीभोवती राहिले. आणि आता पुन्हा अगदी शेवटच्या टप्प्याला म्हणजे महाराष्ट्रात एक काही महिन्यांमध्ये निवडणुका होतील, अशा या टप्प्यामध्ये ओबीसी मराठा हा संघर्ष उभा राहिलेला आहे. तर यामध्ये नेमकं आपल्याला हे राजकीय समीकरण आहे असं का वाटतं नेमकं या संदर्भात? राजकीय समीकरण याचं कारण आहे की आपल्याला माहित आहे की आता आपण जर बोलायला गेलो तर हा आरक्षणाला आपल्या संविधानामध्ये सामाजिक समता, सामाजिक न्यायाचा पाया आहे. म्हणजे सामाजिक न्याय व्हावा. या देशामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या लोकांनी मनुस्मृतीच्या जोरावर या देशाचं शोषण केलं. हे वाक्य बोलणारा लोकसभेत आज कुठलाही मागासवर्गीय नेता नाही, कुठलाही विधानसभेत नेता नाही. आणि त्याच्यामुळे ह्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना असं सिद्ध करायचंय. मी केंद्राला पण यासाठी जबाबदार धरतो की नरेंद्र मोदींना हे सिद्ध करायचं आहे की या देशात मुळात जातीभेदच नव्हता, म्हणजे गरिबीला जात नसते, अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट आहे. पण वास्तव हे आहे की या देशातली गरिबी ही ओबीसी, एससी, एसटी यांची आहे, म्हणजे स्त्री शूद्राती शूद्रांचीच आहे. इथे कधी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हा गरीब नव्हता, शोषित नव्हता. आणि म्हणून मला वाटलं की आता बघा एक फेसबुकला एक क्लिप व्हायरल होते की सफाई कामगारांच्या कामामध्ये कुठलीही उच्चवर्णीय जात दिसत नाही. म्हणजे सफाई कामगारांचं काम करणारा कोणी ब्राह्मण, मराठा दिसत नाही. हे साधं निरीक्षण, त्यासाठी मागासवर्गीय आयोगाची गरजच नाही, हे कोणी सांगतं? मग हे जे वर्गीकरण झालंय, हलक्या प्रतीची कामं हे मागासवर्गीयांनी करायची, हे वर्गीकरण हजारो वर्ष देशात आहे. आणि ही जे देशाचं वास्तव आहे, जगासमोर लाजीरवाना विषय आहे. जगाने किती विकास केला तरी भारत हा अविकसित देश आहे. कारण इथे जाती आधारित, जन्मावर आधारित जाती आहे, त्यांच्यामुळे शोषण होतं. मग यामध्ये केंद्र काय सांगतंय, बीजेपीचं सरकार काय सांगतंय की जातीभेदच इथे नाहीये, हा सिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की मराठा समाज हा मागासवर्गीय नाही, सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही, त्यांचं शोषण होत नाही. ब्राह्मणांचं कोणी शोषण करत नाही, वैश्यांचं कोणी शोषण करत नाही, म्हणजे अदानी अंबानी
समाजाचे लोक आहेत सगळे ते. मग यांचं शोषणच होत नाही तर यांना मागासवर्गीय आरक्षण देताच येत नाही हे आपलं संविधान पण सांगतं आणि सुप्रीम कोर्ट पण सांगतं. आणि म्हणूनच त्यांनी कोणाच्याही मागणी नसताना आपल्या जातीचे खासदार पाशवी बहुमत ज्याला बोलतात तसं बीजेपीकडे आहे आणि त्यांनी ईडब्ल्यूएस आणलं. आता ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये 80% लोकांनी जर आरक्षण ऑलरेडी मराठा समाजाने घेतलेलं आहे, मग तुम्हाला आणखी कुणबी दाखल्यांची सरसकट कुणबी दाखले मराठ्यांना द्या अशा प्रकारच्या आंदोलनाची गरज निर्माण का झाली? तर त्याचं जे जाणकार आहेत त्यांना समजण्याचं दृश्य असलेलं कारण एकच आहे की ओबीसीना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहे, किंबहुना एससी एसटी मध्ये आहे. ग्रामपंचायतीमध्ये जर कुणबी दाखले मराठ्यांना भेटले ते सरपंचपदी बसतील आणि इतर जे सदस्य आहेत एससी एसटी यांना बोलूच देणार नाही. किंबहुना सगळ्यात जास्त मागासवर्गीय हत्याकांड हे मराठ्यांच्या नावावर आहेत आणि पोलीस स्टेशनला नोंदलेली आहेत. याची दखल जरी जरांगे पाटलांनी घेतली तरी आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात करताना आम्ही एससी एसटी या मागासवर्गीयांची प्रथम जाहीर माफी मागतो आणि नंतर त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली पाहिजे. कारण या सगळ्या मागासवर्गीय भूमिहीन आणि अल्पसंख्याक जातींना छोट्या छोट्या जातींना चिरडण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि त्यांची माफी मागितल्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या सामाजिक समस्येच्या आरक्षणाची मागणी करणं हे चुकीचं आहे. पण तरीही जबरदस्तीने मागणी होते याचं कारण आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राची सत्ता देशाची सत्ता ही ब्राह्मण आणि मराठा क्षत्रिय जातींकडे आहे. महाराष्ट्रात जे सरकार आहे त्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाज मागासवर्गीय झाला याच्यावर परदेशातला कुठलाही विचारवंत कुठलाही संशोधक विश्वासच ठेवणार नाही. मग हे जे प्रतिनिधित्व राजकीय प्रतिनिधित्व 13 मुख्यमंत्री 13 महसूल मंत्री 13 गृहमंत्री ब्राह्मण मराठ्यांचे झाले, त्यांनी नक्की काय केलं? मजा केली की आयुष केली? त्यांनी कधी लोकांना न्याय देण्याचा विषय केला का? लोकांना न्याय म्हणजे मागासवर्गीय लोकांचा सोडा, तुम्ही तुमच्या जातीला तरी न्याय दिला का? आणि तुमच्या जातीला न्याय दिला असता तर ईडब्ल्यूएस मागाची वेळ आली नसती. आणि ईडब्ल्यूएस येऊन सुद्धा ते शांत बसत नसतील तर त्यांचा राग हा आमच्या ओबीसीच्या राजकीय प्रतिनिधित्वावर आहे. आणि आज ठाणे महापालिका, मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिका इथे ओबीसीची सत्ता होती. रायगड जिल्ह्यात ओबीसीची सत्ता आहे. नारायण नागू बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे ती आलेली आहे आणि ती सत्ता यांना त्रासदायक झाली आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुंबई महापालिका, नवी मुंबई, ठाणे महापालिका याचा अर्थसंकल्प पाहिला जवळजवळ तो महाराष्ट्राच्या बरोबर जातो आणि म्हणून यांना महानगरपालिका पाहिजेत. पण महानगरपालिका पाहिजे असतील तर ओबीसी दाखले पाहिजेत आणि ओबीसी दाखले पाहिजेत म्हणून कुणबी दाखल्यांची मागणी होते. ओबीसीतून आरक्षण पाहिजे हे होते. जर इथले ओबीसी नवी मुंबईचे, ठाणे, रायगडचे जागे झाले तर निश्चितपणे या भागामध्ये ओबीसीचं मोठं आंदोलन उभं राहिलं पाहिजे. कारण त्यांचं आंदोलन संविधानिक आहे. त्याला कुळ कायद्याच्या आंदोलनाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पार्श्वभूमी आहे. त्याला चौदार तळ्याची पार्श्वभूमी आहे. मराठ्यांच्या इतिहासामध्ये ते कधी मागास झाले, त्यांचं कोणी शोषण केलं म्हणून त्यांनी एखादं आंदोलन केलं असेल तर सांगावं. तुमचं मुख्यमंत्री या महाराष्ट्रात कायम आहे, गृहमंत्री आहे, महसूल मंत्री आहे, तरी सुद्धा तुम्हाला आत्महत्या करायची वेळ येते. याला मागासवर्गीय ओबीसी, एससी एसटी आणि स्त्रिया जबाबदार नाहीत. हे तुम्ही तुमचं करून घेतलेलं आहे किंवा तुम्ही त्याला दुसरं काहीतरी नाव दिलंय. तुम्ही एखाद्या पैशाच्या जुगारात कफल्लक झालात, जसं विजय मल्ल्या झाला आणि सांगायचं आम्ही गरीब झालो, त्याला कोणी जबाबदार नाही. कारण ही स्थिती जो चुकतो, जो दारू पितो, जो जुगार खेळतो, जो व्यवहारात हारतो त्याच्यावर गरिबी येते. परंतु ओबीसी, एससी एसटी यांच्यावर मनुस्मृतीने गुलामगिरी लादलेली आहे, रामायणाने लादलेली आहे, महाभारताने लादलेली आहे. आणि सांगितलेलं आहे, रामायणाने सांगितलं शंभूकाला शिकण्याचा अधिकार नाही, महाभारताने सांगितलंय की आदिवासींना शिकण्याचा अधिकार नाही आणि मनुस्मृतीने तर कायदाच लिहिलाय, संविधानच लिहिलंय देशामध्ये. असं संविधान लिहिलंय की मागासवर्गीयांनी श्रीमंत होऊ नये, संपत्ती बाळगू नये, त्यांनी राज्य करता तलवार हातात घेऊ नये, त्यांनी अध्ययन अध्यापन करू नये. मनुस्मृतीने सगळं सांगितलेलं आहे. ही मनुस्मृती सांगण्याचं काम जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनात झालं पाहिजे. एवढंच नाही, ती मराठा क्रांती मोर्चे, मूक मोर्चे निघाले, हे देशाचं फार मोठं नुकसान होतं. त्याच काळात आरक्षणाविषयी मराठा बांधवांचं प्रबोधन झालं असतं तर त्यांना इतर गरीब, दुबळ्या, पिचलेल्या सगळ्या ज्या ओबीसीच्या जाती आहेत, मागासवर्गीय एससी एसटीच्या जाती आहेत, त्यांच्याविषयी करुणा निर्माण झाली असती. पण आज करुणा महाराष्ट्राचे मराठा ब्राह्मण राज्यकर्ते पण हरवलेत, करुणेला विसरलेत जी भगवान बुद्धांनी सांगितली. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा हरवलेत. आणि एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातल्या आग्र्यांची प्रचंड लूट करतायत, त्यांची गावठाणं अनधिकृत ठरतात. सिडकोतल्या नगरविकास खात्यातर्फे इथल्या झोपडपट्ट्यांना, एससी एसटीच्या वस्त्यांना एसआरए लावतात, क्लस्टर लावतात.
ही लूट जे महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत करत आहेत, त्यामुळे मराठा समाजाविषयी आगरी कोळी कराडी बांधवांना आता कोणताही विश्वास राहिलेला नाही. आणि त्यांनी आरक्षण मागणं हे बोलतात ना मगरीचे अश्रू आहेत किंवा म्हणजे हे ढोंग आहे, अशा प्रकारची खरी प्रतिमा ओबीसीच्या मनात आहे. पण ओबीसीच्या वतीने स्पष्ट बोलायला लोक घाबरतात. कारण आपल्याला माहित आहे फडणवीसांकडे गृह खाता आहे, एकनाथ शिंदेकडे नगरविकास खाता आहे. ते कधी आदेश काढतील आणि इथली घरं पाडतील याची गॅरंटी देता येत नाही. कालच मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या निमित्ताने आमच्या इथले माजी आमदार बाळाराम पाटील साहेब आणि अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी अक्षरशः बोकडासारखं हातपाय पकडून उचलून पोलिसांच्या गाडीत नेलं. ही जी दहशत आहे ही दहशत मराठा आणि ब्राह्मण राज्यकर्त्यांची आहे. आणि कोकणातली ही दहशत जरांगे पाटलांना माहीत नसावी. आणि त्यांचा तो अभ्यासच नाही. खरं म्हणजे मराठा समाजामध्ये अनेक विचारवंत आहेत. बीजी कोळशे पाटील आहेत, प्रवीणदादा गायकवाड आहेत, श्रीमंत कोकाटे आहेत आणि हा साळुंके आहेत. एवढे विद्वान असताना जरांगे पाटलांसारख्या अडाणी व्यक्तीला, ज्याला आरक्षणातला कळत नाही, त्याला उभं करणं याचा अर्थ मराठ्यांच्या ज्या विचारवंत नेतृत्व आहे त्यांना मराठा आरक्षणाचं समर्थन करायला शब्दच नाहीत. कारण त्यांनी त्यांचं शोषण केलं पाहिजे. आजच्या घडीला ब्राह्मण आणि मराठ्यांनी या महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणात तुम्ही वाटा मागताय, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांचं जाहीर कौतुक करेन की त्यांनी सांगितलं की मागच्या 5,000 वर्षात आम्ही पंडित लोकांनी या देशाचं शोषण केलं. पंडित म्हणजे कोण? तर पंडित म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मण म्हणजे पुरोहित आणि पुरोहित म्हणजे मनुवादी. अर्थात ब्राह्मणांनी एकट्याने हे शोषण केलं नव्हतं. यामध्ये क्षत्रिय, मराठे होते, जाट होते, गुर्जर होते, जे जे क्षत्रिय सरंजामी जाती ते होत्या. त्यांची तलवार आणि ब्राह्मणांची वाणी, धर्माची वाणी, त्यांचा धर्म, त्यांची देवळं यांनी यांचं शोषण केलं. आणि या बाबतीत प्रबोधनकर ठाकरेंनी सुद्धा जाहीर स्टेटमेंट दिलेलं आहे की मंदिरांच्या धर्माच्या माध्यमातून ब्राह्मण कसं शोषण करतात आणि तलवारीच्या माध्यमातून क्षत्रिय कसं शोषण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेरचं राज्य सोडा, शाहू महाराजांची आरक्षण नीती सोडा, पण 70 वर्षानंतर महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ओबीसीची लूट केलेली आहे, शोषण केलेली आहे. यांचे सगळ्यात मोठे साक्षीदार आम्ही उरणचे आगरी कोळी लोक आहोत. आमच्या जमिनी वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून घेतलेल्या आहेत. त्यांनी लोकांची संमती न घेता हे केलेलं आहे. विमानतळ तसंच घेतलेलं, अख्खी मुंबई घेतलंय, आता ठाणे घेत आहेत. आणि म्हणून इथल्या भागामध्ये प्रचंड असंतोष आहे. जरांगे पाटलांना माझी विनंती आहे, तुम्ही खरोखर मराठा समाजाचे नेते असाल, तसं आमचे पत्रकार बांधव सोनवणे साहेब आता जसं बोलले तसं चर्चेला तुम्ही उरणमध्ये माझ्यासोबत यावं, ही माझी आपल्याला विनंती आहे. तुमचं आम्ही स्वागत करू. कोकणाची परिस्थिती समजून घ्या. कोकणातली परिस्थिती समजून घेतली नाही तर तुम्हाला आमचा इतिहास सांगतो. आम्ही पोर्तुगीजांना समुद्रात अडवलेला आहे, इंग्रजांना अडवलेला आहे, मोगलांना अडवलेला आहे, किंबहुना त्यांचा आरमार समुद्रात बुडवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे आम्ही आहोत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी बीडला नाही, तुमच्या नागपूरला नाही, नांदेडला नाही, पुण्याला नाही, ती राजधानी कोकणात आहे, आगरी कोळ्यांच्या पट्ट्यात आहेत. आगरी कोळ्यांचे अत्यंत विश्वासू मावळे आम्ही आहोत. तुम्ही काय कधी मरायला गेले नाहीत, पण शिवाजी महाराजांसाठी मेलेले लोक आम्ही आहोत आणि मरणारे लोक आम्ही आहोत. आणि आम्हीच या कोकणामध्ये कुळ कायदा देशाला दिला. आम्हीच पाणी हक्काचं आंदोलन करून सांगितलं की ब्राह्मण आणि मराठे या देशातल्या 85% मागासवर्गीयांना पाणी देत नव्हतं. महात्मा ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी आम्ही आगरी कोळ्यांनी मुंबईच्या मांडवी कोळवेड्यात आम्ही दिलेली आहे, ती कोणी दिलेली नाही. आणि कारण इथला जो मावळा आहे, इथला जो भूमिपुत्र आहे, 2000 वर्षापासून अप्रांत प्रदेशाच्या काळापासून सम्राट अशोकांनी बुद्धांच्या काळामधून लग्नात हुंडा न घेणारा, स्त्रियांचं शोषण न करणारा, स्त्रियांना मातृसत्ताक अर्थव्यवस्था देणारा हा समाज आहे. आणि हा समाज भगवान बुद्धाच्या मार्गाने चाललेला आहे. आम्ही शांत आहोत, पण तुम्ही सामाजिक शोषण करण्याचा, राजकीय सत्तेच्या जोरावर आमच्यावर अशा प्रकारच्या गोष्टी लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही इंग्रजांचा आरमार बुडवू शकतो, तर तुमचं राज्य सुद्धा बुडवू शकतो, हे मी जाहीरपणे सांगतो. सर, ओबीसीचं आरक्षणाचं आंदोलन म्हणजे जो एल्गार मोर्चा झाला, महासभा झाली, याच्यातलं एक वास्तव पण असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जो ओबीसी समुदाय आला त्याच्यामध्ये माडी, धनगर, बंजारा, वंजारी या तत्सम मोठ्या जाती ज्या आहेत ओबीसी मधल्या, यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात. पण येणाऱ्या काळामध्ये कदाचित जी केंद्रामध्ये चर्चाही चाललेली आहे, रोहिणी आयोगाच्या निमित्तानं ओबीसीच्या मधल्या छोट्या जाती या अनेक जातींची विभागणी 4 गटांमध्ये होण्याचं येणाऱ्या काळात प्रस्तावित आहे. अशा वेळी ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं उभी राहिलेली ही एकजूट ओबीसीच्या अशा वर्गीकरणाच्या अनुषंगानं ही एकमतावर राहील की ही देखील विभाजित होईल,
नेमकं पुढचं या संदर्भातलं आपलं म्हणणं काय वाटतं? परवाचा जो आंदोलन झालं ओबीसीचं, म्हणजे आदरणीय आमचे नेते छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालं, हे राजकीय होतं. कारण याच्यामध्ये ओबीसीचं प्रबोधन करणारा एकही नेता नाही. हे राजकीय इच्छा आकांक्षाने पेटलेले लोक आहेत. मी त्यांच्या इच्छा आकांक्षांचं स्वागत करीन. ज्या क्रूर पद्धतीने मराठ्यांनी या महाराष्ट्राला लुटले, त्याला साजेसं उत्तर छगन भुजबळ साहेबांनी दिलं. तरी सुद्धा ओबीसीचं प्रबोधन महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ज्या पद्धतीने केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने केलं, राजर्षी शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने केलं, अशा प्रकारचं प्रबोधन ही मंडळी करत नाही. किंबहुना हे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या वळसणीला उभे राहून या सगळ्या घोषणा करतायत. उद्या जर ह्या लोकांनी यांचं जर नाक कान दाबले तर हे गप्प बसतील, याची जाणीव मला आहे. आणि म्हणून हे राजकीय लोकांचं आंदोलन होतं, पण राजकीय सत्ता ही अपरिहार्य आहे, म्हणून ते आंदोलन असलंच पाहिजे. पण खऱ्या अर्थाने ओबीसीचं जसं जसं प्रबोधन होत जाईल, तशी कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न ब्राह्मण आणि मराठ्यांनी केला, तरी हे लक्षात ठेवा की 15% ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे जातीय जनगणनेच्या आधारे सिद्ध होणारी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट सिद्ध झाली की जो जो मागासवर्गीय आहे तो जेव्हा जागृत होतो, म्हणजे आज तुम्हाला सांगतो, शोषणाचा इतिहास हा हजारो वर्षांचा आहे मनुस्मृतीचा. पण ज्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुल्यांना कळलं की आमचं शोषण करणारे कोण होते, आमचे शोषणकर्ते शिक्षणाच्या अभावामुळे होते, आणि मग स्त्री शिक्षणाची सुरुवात सावित्रीमाईंनी केली. स्त्रिया सुद्धा आज साक्षर झाल्या. केवळ ओबीसी पासून, एससी एसटी पासून मनुवाद्यांना धोका नाही, तर 50% स्त्रियांना जरी जाग आली की आमचं शोषण ज्या पुरुष सत्ताक पद्धतीने झालेलं आहे, ती मनुस्मृती, ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, ते 50% स्त्रियांच्या विरोधातले लोक आहेत. आणि आज स्त्रिया या साक्षर झालेल्या आहेत. आणि स्त्रिया 50% साक्षर झाला, त्यांचे अधिकार त्यांना कळले, तर ही मातृसत्ताक भारत आहे. त्यांच्या पोटी जन्मलेले ओबीसी, एससी एसटी ते नक्कीच बंड करतील. संविधानाची जोड या ओबीसी, एससी एसटीला आहे. संविधानाचा विरोध ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या साधन संपत्तीच्या केंद्रीकरणाला आहे. राजकीय सत्तेच्या केंद्रीकरणाला विरोध हा संविधानाचा आहे. आणि संविधान ज्यांच्या हातात आहे त्यांचे कितीही तुकडे पाडले तरी प्रबोधनाची चळवळ ही इतकी मोठी आहे की प्रबोधनामुळे मागासवर्गीय जागा झाला तर या उच्चवर्णीय लोकांना या देशात राहणं सुद्धा अवघड होणार आहे. कारण जसा जसा शोषणाचा इतिहास समोर येतो तसं तसं रामायण आणि महाभारतासारखी काव्य सुद्धा ही फेल झालेली आहेत. त्यातला राम हा किती पराक्रमाने किती मोठं राम मंदिर बांधलं तरी सुद्धा या रामाने शंभुकाचा वध केलेला आहे. द्रोणाचार्यांनी एकलव्याला नाकारलेला आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत ही दोन्ही महाकाव्य किती विकृत वागलेले आहेत हे सगळ्या जगाला आता कळायला लागले. कारण जगातलं जे शास्त्र आहे, सामाजिक शास्त्र आहे, सामाजिक न्याय, याचा अभ्यास केल्यानंतर भारतातलं शोषण कळतं. भारतात म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी अशा प्रकारचं इथल्या उच्चवर्णीयांचं भाषण असतं. आता जरांगे पाटलांचं भाषण त्या मुंबईत होतं, त्यांना मुंबईत कळेल मुंबईतले किती लोक हुशार आहेत. मुंबईतले लोक बावळट नाहीत, अत्यंत हुशार आहेत. इथला सोशल मीडिया कधी बंद करता येत नाही मुंबईतला. त्यामुळे इथे जर काही शहाणपणा कोणी केला त्याचं प्रत्यंतर महाराष्ट्र शासनाला भेटणार आहे. आणि म्हणून आगरी, कोळी, भंडारी इथले जे मातृसत्ताक लोक आहेत, स्त्रियांचा आदर करणारे लोक आहेत, यांचं प्रबोधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 केलेलं आहे. आणि हे प्रबोधन जसं जसं समोर येईल तेव्हा लोकांना कळेल की आमचे शोषण करणारे इंग्रज नव्हते, मोगल नव्हते, पोर्तुगीज नव्हते, तर इथल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी केलं. या जातींमध्ये कितीही फूट पाडली तरी ते लोक एकत्र येणार. आणि म्हणूनच परवाची जी सभा आहे छगन भुजबळांची, ती सभा अत्यंत महत्वाची आहे. कारण अनेक जातींचे नेते होते, ते काय बोलले असतील, ते रागाच्या पोटी बोलले असतील, जसं पेरले मराठ्यांनी तसं उगवणार, हे निसर्गाचा नियम आहे. छगन भुजबळ जे बोलले त्याबद्दल अनेक प्रतिक्रिया येत आहेत. परंतु तेवढ्या मोठ्या गर्दीसमोर ओबीसीच्या कुठलाही नेता ओबीसी उभा राहिला तर त्याचा आगडोम मुसळल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या क्रूर पद्धतीने हे सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले द्या, हे जे जरांगे पाटील बोलतात हे संविधानाच्या विरोधी बोलतायत. हा राष्ट्रद्रोह आहे, ही जातीची मांडणी नाही. तुम्ही मुंबईत बघा मराठ्यांचे किती बंगले आहेत, मराठ्यांनी किती प्रॉपर्ट्या जमा केल्या, ज्या मुंबईचा तुमचा काडीचा संबंध नाही. एक आपल्या विलासराव देशमुखांपासून आपल्या नारायण राणेपासून अनेक मराठ्यांनी ते बंगले आणि प्रॉपर्ट्या केलेल्या आहेत. या प्रॉपर्ट्या आगरी कोळ्यांच्या वस्तीत कशा झाल्या, कुठून आल्या, याचा तुमचा संबंध काय? जातीय जनगणना झाली तर या सगळ्याचा उहापोह होणार आहे. आणि म्हणून ओबीसी म्हणून मी सांगतोय की एकनाथ शिंदे यांना खरोखरच मराठा जातीवर एवढं प्रेम असेल, तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राने मुख्यमंत्री बनवलं होतं, परंतु तुमची राज्यकर्ता होण्याची क्षमताच नाही, मी तर म्हणतो लायकी नाहीये. कारण तुम्ही ओबीसीना विश्वासात न घेता, ठीक आहे जरांगे पाटलांनी आमच्याशी चर्चा नाही केली, विश्वासात नाही घेतला, समजू शकतो,
एकनाथ शिंदेचा काय प्रॉब्लेम आहे? मागे सुद्धा एकनाथ शिंदेनी यातल्या विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं. तुम्ही नगरविकास मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, म्हणून महाराष्ट्राचे मालक नाही. आणि म्हणून छगन भुजबळांचं वाक्य पुन्हा सांगतो की महाराष्ट्राचा 7-12 तुमच्या नावावर झालेला नाही आणि 7-12 आम्ही लढून मिळवलाय बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली. इंग्रज पोर्तुगीजांच्या काळात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली 7-12 जमिनीचा पण मिळवला आणि समुद्राचा पण मिळवला. सतत संघर्ष करण्याची, लढण्याची आमची हौस आहे, आमची क्षमता आहे. इथला कोकणातला कुठला शेतकरी कधी आत्महत्या करत नाही, कुठली स्त्री आत्महत्या करत नाही. आणि म्हणून जरांगे पाटलांनी कधीतरी आगरी कोळ्यांच्या वस्तीत यावं. इथल्या लोकांकडून लढाऊपणा काय असतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा काय आहे, तो देशाचं रक्षण करणारा आहे, तर हे समजून घ्यावं. तुम्हाला जे सांगितलंय की मराठ्यांनी देशाचं रक्षण केलंय, खोटं आहे. मराठ्यांनी या देशामध्ये लूटच केलेली आहे. खरं संरक्षण छत्रपतींच्या स्वराज्याचं आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून हे जे मावळे आहेत त्यांची भूमिका अशा फूट पाडण्यानं राज्य तुमच्याकडे आहे, पोलीस दल तुमच्याकडे आहे किंवा रोहिणी आयोग आहे, म्हणून तुम्ही पाडू शकणार नाहीत. आज सगळ्या 450 जाती इथे एकत्र यायला तयार आहेत. फक्त मोठ्या मनाचे राजकीय नेते आमच्याकडे नाहीत. खरं म्हणजे छगन भुजबळांनी त्या दिवशी छोट्या छोट्या जातीच्या नेत्यांना 2-2 मिनिटं भाषणासाठी वेळ दिला असता, तेव्हा मराठ्यांना कळलं असतं की आरक्षण हे एका जातीला मिळत नाही, ते एका वर्गाला मिळतं. आणि तुमच्याबरोबर कुठलीच जात नाही, कुठल्याही जातीचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा नाही. आणि जर चुकून तुम्ही फसवून पत्र घेतले असतील तर ते जसे कुणबी दाखले फसवून घेतले होते आणि त्याचं प्रमाणीकरण आज चालू आहे की आता खुलेआम कुणबी दाखले घेतात. ज्या पद्धतीने बीजेपीने लुटारू, चोर, भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात घेतलं आणि पवित्र केलं, तोच प्रकार कुणबी दाखल्यांच्या बाबतीत होतोय. सामान्य माणसाला हे सगळं समजतंय, परंतु ज्याच्या हातात सत्ता आहे, आम्ही चुकून जी सत्ता दिले त्यामुळे होतोय. आता सत्ता ओबीसी हातात घेतील. निदान ठाण्यामध्ये यापुढे एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे खासदार होणार नाहीत, आमदार होणार नाहीत, याची काळजी इथल्या आगरी कोळ्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे. कारण हे विषमतेचे समर्थक आहेत. किंबहुना मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू करत असताना इथल्या आगरी कोळ्यांना एकनाथ शिंदेंनी विश्वासात घ्यायला पावतं. तुम्ही असं समजू नका, इथले लोक भोळे आहेत, अत्यंत चाणाक्ष आहेत. इथले सगळे नगरसेवक तुमच्या विरुद्ध बंड करतील आणि याचा फटका केंद्र सरकारला सुद्धा बसणार आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सांगतो की ओबीसीच्या बाबतीत तुम्ही अंधश्रद्धा होऊ नका. ओबीसी आता जागा झालाय, ओबीसी आता समजू लागलाय. सोशल मीडिया हे महत्वाचं माध्यम ओबीसीच्या जागृतीला कारणीभूत ठरते. मगाशी आपण जो छगन भुजबळांचाही उल्लेख केला की यापूर्वी अनेक ओबीसी नेत्यांनी, विचारवंतांनी देखील ही एक भूमिका मांडलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, फक्त ते ओबीसी मधून दिलं जाऊ नये, तर ते स्वतंत्र आरक्षणाच्या अनुषंगानं तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करावा. ही जी भूमिका आहे, या भूमिकेच्या अनुषंगाने एकूण समग्र ओबीसीचं प्रतिनिधित्व करताना आपण नेमकं काय सांगा? छगन भुजबळ हे कितीही आक्रमक बोलले परवा, तरी ते अजित पवार आणि शरद पवार यांच्या पुढे नाहीत. क्षत्रियांना घाबरणारे छगन भुजबळ आहेत हे सुद्धा मी सांगतो. त्यांच्या भाषणाची चिकित्सा एवढीच आहे, कारण ते जे बोलतात की मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, याचा अर्थ ते मराठ्यांना घाबरून आहेत, क्षत्रियांना घाबरून आहेत. खरं म्हणजे त्यांनी असं बोललं पाहिजे की ज्या संविधानानं आरक्षणाचे निकष ठरवले, ज्या संविधानानं, ज्या सुप्रीम कोर्टाने मराठे मागासवर्गीय नाहीत असं जाहीरपणे सांगितलं, आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सगळ्यांना बंधनकारक आहे. मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे ते मराठे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय नसल्यामुळे त्यांना आरक्षण नाही, ही संविधानाची भूमिका मांडण्याची हिंमत छगन भुजबळांमध्ये नाही. कारण ते मराठ्यांना घाबरतात. मराठ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सदस्य आहेत आणि त्या पक्षात राहून, भाजपमध्ये राहून, काँग्रेसमध्ये राहून, राष्ट्रवादीमध्ये राहून, किंबहुना शिवसेनेत राहून ओबीसीची बाजू कोणी मांडू शकत नाही, कारण हे सगळे उच्चवर्णीयांचे पक्ष आहेत. त्यामुळे छगन भुजबळांची भूमिका ही ओबीसीची भूमिका अजिबात नाही. ओबीसीची भूमिका अशी आहे, ज्या संविधानाने मराठ्यांना सामाजिक मागासलेपण नाही, त्यांचं कोणी शोषण केलेलं नाही, म्हणून त्यांना आरक्षण नाही, ही भूमिका मांडले. ही राष्ट्रीय भूमिका प्रत्येक स्वतंत्र म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जाणणाऱ्या, संविधान जाणणाऱ्या ओबीसीने मांडली पाहिजे. त्यामुळे तिथे असलेले नेते सगळ्या पक्षांचे सदस्य होते. अर्थात त्या उच्चवर्णीय मालकांचे ते गुलाम आहेत हे मला पण माहित आहे, परंतु आज जेवढं आवाज काढता येईल घशातून तेवढा त्यांनी काढलेला आहे. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करेन. पण खरा आवाज, खरं स्वातंत्र्य ज्या पद्धतीने ओबीसीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, ती ताकद जेव्हा ओबीसीमध्ये येईल, बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची ताकद येईल खऱ्या अर्थाने, तेव्हा ते म्हणणं मांडू शकतील. आज हे क्षत्रियांना आणि ब्राह्मणांना घाबरलेले आहेत
आणि हे लहान मुलं पण सांगतात की बाबा दुसऱ्या दिवशी ओबीसीचा भ्रष्टाचार बाहेर काढला अंजलीताईंनी. आता भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर सरळ सरळ आहे, एक तर नरेंद्र मोदी किंवा शरद पवार किंवा अजित पवार हे भुजबळाला आतमध्ये टाकतील, ईडीमध्ये टाकतील. ही भीती भुजबळांना आहे, ही भीती राजाराम पाटलांना नाही. कारण अशा प्रकारची कुठली संपत्ती आपल्याकडे नाही. तुम्ही सुद्धा माझा फॉर्म भरताना पाहिलेलं आहे आपल्या फॉर्मवर किती संपत्ती आहे. आजही नेटवर गुगलवर राजाराम पाटलांची इकॉनॉमी तुम्हाला सर्च करता येईल. माझी इकॉनॉमी आहे ते तुमच्यासारख्या सामान्य गरिबांच्या मदतीवर, त्यांच्या मैत्रीवर, आणि अशा प्रकारची मैत्री, अशा प्रकारची मदत लोकनेते दिबा पाटलांनी वर्गणी काढून मागितली होती. अशा प्रकारची मदत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकवर्गणीच्या द्वारे आंदोलन करून मागितली होती, ज्यांचे पैसे कोणाच्याही अकाउंटला नसतात, पण जिथे आम्ही मागतो तिथे लोक पैसे घेऊन हजर असतात. ही जी या देशाची दानवृत्ती आहे त्याची ताकद भगवान महावीर बुद्धांनी पण जाणलेली आहे. आणि म्हणून आजच्या घडीला जे गुलाम आहेत ते स्वातंत्र्याचे शब्द बाहेर काढू शकत नाहीत. आणि आज ओबीसीच्या वतीने मी जे बोलतोय हे आमचं स्वातंत्र्य आहे. आणि हे स्वातंत्र्य घेण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा निकराचा संघर्ष जो आम्ही एक आपल्या हा जो आहे वसंतदादा पाटील याच्या गोळीबारासमोर छातीवर गोळ्या आमच्या पहिल्या महिलांनी घेतल्यानंतर पुरुषांनी घेतल्या, 5 लोक हुतात्मे झाले, हजारो जखमी झाले. ही तयारी इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आहे. रक्त त्यागण्याची, प्राण त्यागण्याची तयारी आमची आहे. त्यामुळे आम्हाला हरवणारा या जगात अजून जन्माला आलेला नाही. हे पुन्हा एकदा अमर असं आरमार, अमर असं स्वराज्य ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, ज्यांनी फसवून पेशवाईने ते बुडवलं, त्यांचा निषेध करून सांगतो की इथला ओबीसी आता कोणाला ऐकणार नाही. कारण आता भारताचं संविधान आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाचं आर्टिकल 19 आमच्याकडे आहे. आणि या हत्याराच्या द्वारे, या संविधानाच्या द्वारे आम्ही ही लढाई नक्की जिंकू. ही समतीची लढाई आहे. मनुस्मृतीचा विजय यापुढे होऊ शकत नाही. मी नरेंद्र मोदींना पण सांगतो आणि एकनाथ शिंदेना पण सांगतो, त्याने असा उफराटाचा निर्णय घेऊ नये. सामाजिक न्यायाने चालावं. यामध्ये ओबीसी, एससी, एसटी, स्त्रिया यांच्या बरोबरच ब्राह्मण, क्षत्रिय यांचं सहअस्तित्व, बंधुभाव जो संविधानाने सांगितलेला आहे तो टिकून राहणार आहे. आणि खऱ्या अर्थाने हा देश बलवान होणार आहे. आपल्या देशबांधवांचं शोषण करून जगामध्ये तुम्हाला कोणी महाशक्तिमान म्हणणार नाही, तर तुम्ही शोषक आहात. जसं गोऱ्यांनी काळ्यांचं शोषण आपल्या देशात केलं, भांडवलदारांनी कामगारांचं शोषण केलं, जो डावा विचार आहे मार्क्सचा विचार, त्या पद्धतीनंच इथला मनुस्मृतीचा शोषणाचा विचार आहे, जो मार्क्सला पण कळला नाही, जो काळागारवादांना कळला नाही. जन्माने आधारित यांनी वर्चस्ववाद सांगितला की क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य हे जन्मानेच श्रेष्ठ असतात, शूर असतात, विद्वान असतात. हा चुकीचा सिद्धांत, निसर्गविरोधी सिद्धांत इथे मांडला गेला. त्या सिद्धांतामध्ये आम्ही 1000 वर्ष गुलामीत काढली. आज आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही आज निसर्गाला मानतो. आम्ही देव, चमत्कार, स्वर्ग, नरक हे कधीच भिरकावून दिलेलं आहे. आणि अशा लोकांशी कोणी 2 हात करू शकत नाही. जगात ते नेहमी विजेते असतात, हे मी सांगू इच्छितो. एक शेवटचा प्रश्न विचारू पाहतो या अनुषंगानं. ओबीसी आणि मराठा हा आरक्षणावरून उभा राहिलेला संघर्ष महाराष्ट्राचं वातावरण एक प्रकारे अशांततेकडेही नेतो आहे. लोकशाही समाज व्यवस्था आणि पुरोगामी किंवा परिवर्तनवादी किंवा परिवर्तनावर विश्वास असणारा समाज हा नेहमी शांततेच्या अनुषंगानं आपला लढा यशस्वी करतो. तर अशा वेळी या अशांत होत जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा संघर्षाची परिणिती शांततेने व्हायची असेल तर ती नेमकी काय होईल? बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीचा जो काळ आहे संविधान सभेतला, तो सगळ्यात जास्त संघर्षाचा काळ घालवलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांना सगळ्यात जास्त त्रास ही समतेची मूल्य, स्त्रियांच्या अधिकारांची, हिंदू कोड बिल टाकताना, मागासवर्गीय एससी एसटीचं आरक्षण टाकताना, ओबीसीचे मुद्दे टाकताना सगळ्यात जास्त त्रास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झालाय. बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की देशाची परिस्थिती बिघडू शकते आणि तसं वातावरण त्या काळच्या संविधान सभेत होतं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी याची अजिबात काळजी केली नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या वेळेस सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती. सगळ्या हिंदू लोकांनी सांगितलं की बाबा धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, तुम्ही धर्मांतर बाबासाहेब करू नका. परंतु धर्मांतर करायची वेळ बाबासाहेबांवर का आली तर इथल्या उच्चवर्णीयांनी आणली. सर्व प्रकारचे अधिकार जेव्हा इथला धर्म नाकारत होता तेव्हा हा नासलेला, कुजलेला आणि विकृत असा धर्म मी सोडून देईल हे बाबासाहेबांनी सांगितलं. मी हिंदू म्हणून जन्माला आलो तर हिंदू म्हणून मरणार नाही. हे बंडखोर विधान हे बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. आणि आज महाराष्ट्रात चालू आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा आहे, गृहमंत्री ब्राह्मण आहे, म्हणून तुम्ही आगरी, कोळी, कराडी, ओबीसींवर अन्याय अत्याचार करत असाल तर हा सामाजिक न्यायाचा संघर्ष आहे. आणि आपल्याला माहित आहे की या देशाने अनेक युद्ध पाहिलेली आहेत.
पण ती परक्यांच्या बरोबर होती, ती सत्तेची युद्ध होती, ही सामाजिक न्यायाची, आमच्या हक्कांची, आमच्या शोषणाविरुद्धची युद्ध आहे. महाराष्ट्राचं वातावरण बिघडत असेल तर बिघडू दे, आम्ही त्याला घाबरत नाही, कारण हा न्यायाचा संघर्ष आहे. आणि ओबीसीच्या आरक्षणाचा विषय संविधानिक आहे अशी पोलीस स्टेशनला पत्र देणार आहोत. आणि हे जे आरक्षणाचं जे संविधानाने नाकारलेलं आहे ते आंदोलन हे असंविधानिक आहे. आणि म्हणून पोलिसांचा पाठिंबा हा संविधानिक आंदोलनाला असला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये वातावरण वगैरे काही दूषित होत नाही. तुम्ही चुकीची मागणी करायला लागलात. महाराष्ट्राची सत्ता 70 वर्ष तुमच्याकडे आहे आणि आम्ही गरीब झालो, आम्ही भिकारी झालो, असं जर मराठा बांधव बोलत असतील तर हे चुकीचं रडणं आहे, हे ढोंग आहे. कारण तुमच्यापेक्षा भटके विमुक्त आदिवासी जास्त मागासलेले आहेत, जास्त गरीब आहेत. त्यांच्याविषयी तुम्हाला प्रेम नाही का? आता ते प्रेम जरांगे पाटलांना नसेल कदाचित, कारण तो माणूस अडाणी आहे. परंतु एकनाथ शिंदे अडाणी नाहीत ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत ना महाराष्ट्र. फडणवीस अडाणी नाहीत ना. अजित पवार अडाणी नाहीत ना. ते शिकलेले आहेत, ते सुसंस्कृत आहेत, त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे. म्हणून संविधान हे त्यांच्याशी बांधील आहे जे हजारो वर्ष शोषित आहेत, ओबीसी एससी एसटीचे. हा जो संघर्ष आहे हा सामाजिक न्यायाचा आहे, हा समतेचा आहे, हा संविधानिक आहे. आणि संविधानिक संघर्षाला सगळ्या देशाचा पाठिंबा असतो. जसं पाकिस्तानावर आमच्यावर हल्ला केला तर तो संविधानावर हल्ला आहे म्हणून पाकिस्तान आमचा शत्रू म्हणून आम्ही मैदानामध्ये लढतो, आमचे सैनिक लढतात. त्याच पद्धतीनं देशांतर्गत संघर्ष सामाजिक न्यायाचा आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आपले जे न्यायमूर्ती आहेत, महाराष्ट्राचे एक मोठे न्यायमूर्ती होते मराठा समाजाचे, त्यांचं नाव तुम्हाला माहित असेल, पी बी सावंत. यांनी सांगितलं होतं की पी बी सावंत म्हणतात की ओबीसीच्या एससी एसटीच्या आरक्षणाला भारतातल्या सामाजिक समानतेचं ते प्रियांबल आहे आपल्या संविधानाचं, त्याचा आधार आहे. मराठ्यांच्या आरक्षणाला कशाचा आधार आहे त्यांनी सांगावं. मी आता जरांगे पाटलांशी बोलणारच नाही. मी बोलतोय की एकनाथ शिंदे, कोळसे पाटील, तुमचे प्रवीणदादा गायकवाड, श्रीमंत कोकाटे, साळुंखे यांनी बोलावं. कारण जे आपले पी बी सावंत बोलले ते माजी न्यायमूर्ती होते आणि त्यांनी जे सांगितलं ते सत्य होतं. परंतु आपल्यातल्या विद्वान लोकांचं ऐकायचं नाही आणि जरांगे पाटलांसारख्या अशिक्षित अडाणी माणसाचं ऐकायचं. एकनाथ शिंदेसारख्या ज्यांना संविधान आणि इथल्या ओबीसीचे अधिकार कळत नाही, ज्या ओबीसीने तुम्हाला इथून आमदार केलं त्यांच्याशी तुम्ही कृतज्ञ झाला ठाण्यातल्या आग्र्यांशी. तुम्ही अशा लोकांचं ऐकणं ज्यांना सामाजिक न्याय समता मान्य नाही त्यांचं ऐकू नये. महाराष्ट्रातल्या विद्वान लोकांनी एकत्र यावं आणि विद्वान लोक एकत्र आले त्यांनी उरणला आमच्याकडे चर्चेला यावं, हा प्रश्न सुटेल. कारण तुम्ही आता हे मराठा आंदोलक आहेत ते आकाशातला चंद्र मागायला निघालेत. जरांगे पाटलांनी आकाशातला चंद्र त्यांच्या बायकोनी मागितला तर देऊ शकतात का? तर नाही देऊ शकत. 100चा बल्ब देऊ शकतात, ते घरात लावू शकतात, त्यांनी उजेड पडेल. चंद्र तुम्ही घरात लावू शकत नाही. मराठा बांधवांनी ते सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीत म्हणून सामाजिक मागासलेल्यांच्या आरक्षणाची मागणी अशक्य आहे. संविधानानुसार अशक्य, ती मागू नये. जर तुम्हाला घ्यायची झाली तर या देशामधला मुख्यमंत्री हुकुमशाह होईल, त्याला आम्ही हुकुमशाह डिक्लेअर करू. या देशातला पंतप्रधान हुकुमशाह होईल, कारण तुम्ही दोघेही लोकशाही मानणारे लोक नाहीत आणि म्हणून सत्तेवर राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही, हे जाहीरपणे मी सांगतो. अशा प्रकारच्या संघर्षाला किमान आगरी कोळी भंडारी घाबरत नाही. हा संघर्ष कुळ कायद्याचा आम्ही केला, हा संघर्ष चौदार तळ्याचा महाडला केला तेव्हा आम्ही ब्राह्मण क्षत्रियांना घाबरलो नाही. ओबीसी आरक्षणाचा संघर्ष हा नवा संघर्ष आहे, परंतु त्याची पार्श्वभूमी मनुस्मृतीच्या शोषणाची आहे. म्हणून चौदार तळ्याचं आंदोलन झालं, मनुस्मृती आम्ही जाळली, पाहिजे तर पुन्हा एकदा जाळू. पण सामाजिक न्यायाचा संघर्ष हा देशाचा संघर्ष आहे, देशाच्या समतेचा आहे, देशाला बलवान करणारा आहे आणि देशाची शांतता आणि सुव्यवस्था राखणारा संघर्ष आहे. त्यांना कुणीही घाबरू नये, सगळ्यांनी एकत्र यावं. मागच्या एका मुलाखतीत मी सांगितलं होतं की काळ्यांवरच्या अन्यायासाठी गोरे लोक सुद्धा एकत्र आले आणि त्यांनी संघर्ष जगात केला. याच पद्धतीनं मागासवर्गीयांचे जे आरक्षण आहे, ओबीसीच्या जाती आहेत, त्यांचं शोषण आपण पाहावं. आम्हाला जर कोकणात पाण्यासाठी आंदोलन करावं लागलं, आम्हाला जमिनीसाठी आंदोलन करावं लागलं, आम्हाला मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करायला लागलं तर आम्ही शोषित आहोत. मराठ्यांचं शोषण असं कोणी केलेलं नाही. त्यामुळे ते तुम्हाला गरजेचं नाही, ते तुम्ही मागू नका. एवढीच विनंती मी मराठा बांधवांना करतो आणि चर्चेसाठी जाहीर निमंत्रण पण देतो. आणि चर्चेमध्ये, संविधानिक चर्चेमध्ये तुम्ही जर आम्हाला पटवून दिलं तर तुम्ही खरोखर मागासलेले झालात, तुम्ही खरोखर शोषित आहात, तर या सगळ्या राज्यकर्त्यांना पहिल्यांदा आम्ही बदलू, यांना घरी बसू एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना, आणि मग मराठ्यांच्या आरक्षणाची आपण सुरुवात करू. बिलकुल. तर अतिशय परखडपणे आपण आपली मते या ठिकाणी मांडली. निश्चितपणे प्रेक्षक आणि तमाम महाराष्ट्राचे लोक किंवा जनता यावर निश्चितपणे आत्मचिंतन करेल आणि या मुलाखतीच्या अनुषंगाने जे
चिंतनात्मक विचार प्रखरपणे आपण मांडले. त्यावर निश्चितपणे हा महाराष्ट्र विचार करेल अशी अपेक्षा करूया आणि आपली मुलाखत इथेच थांबूया. धन्यवाद. आपण थ्री वेज मीडियाला वेळ दिला त्याबद्दल. जय भीम.